नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचे 2 टॉपिक्स चर्चा करणार आहोत त्याविषयी. आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाचा विषय मी आज इथे मांडणार आहे आणि तो तुम्हाला निबंधांमध्ये लिहायला येणार आहे. S3 आणि S4 म्हणजे तृतीय वर्षचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की संगीत शिक्षणाचे प्राचीन स्वरूप, गुरुकुल पद्धती जी होती आपल्याकडे ती, आणि हा झाला S3 मधला. आणि S4 मध्ये हाच टॉपिक थोड्याशा वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यात तुम्ही त्याच्या ज्या समस्या आहे किंवा त्याची जी फायदे तोटे आहे त्याविषयी तुम्ही बोला, असं तिथे प्रश्न असणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षणाचा जो उद्देश आहे तो माणूस आत्ता जिथे आहे त्याच्यापेक्षा त्याची प्रगती झाली पाहिजे, हा शिक्षणाचा उद्देश आहे. आणि अर्थातच गुरुचं स्थान खूप प्रत्येक शिक्षणामध्ये, कुठल्याही शिक्षणामध्ये, कुठलंही छोटी मोठी कला असो, छोटी मोठा व्यवसाय असो, त्याच्यामध्ये गुरुचं स्थान जे आहे ते खूप मोठं आहे. विशेषतः आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते अजूनपर्यंत आहेच निश्चित. आज कितीही कोणी म्हटलं की मी आज यूट्यूबवर जाऊन ऐकतो, गुगलवर हे एवढे रेकॉर्डिंग्स आहेत आणि मग गुगलवर जाऊन मी करून हे शिकून घेईन, तरी पण शेवटी जी बसीना तालीम आहे, त्याला लक्षात घ्या, बसीना तालीम याचा अर्थ असा आहे की गुरुच्या समोर बसून तुम्ही गुरुचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि तुमच्यावर सतत गुरुचं लक्ष असलं पाहिजे. ह्या गोष्टीला अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आता गुरुकुल पद्धती जी होती ती अगदी 19व्या शतकापर्यंत, 20व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. आजही ती काही ठिकाणी निश्चितच अस्तित्वात आहेत आणि असे गुरु पण आहेत की जे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण देत असतात. त्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे, त्याचं स्वरूप थोडंफार बदललं असेल, परंतु ती अगदीच नाही असं नाही म्हणता येणार. परंतु तुम्ही जर महाभारत आणि रामायण किंवा पुराण काळामधलं जर शिक्षण पद्धती जर पाहायची ठरवली तर ती अशीच आहे की त्याच्यामध्ये गुरुगृही हे सगळे पांडव जे होते ते राहायला गेले होते. नंतर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे सगळे त्या गुरूंच्या घरी जाऊन आश्रमामध्ये राहून अतिशय खडतर अशा परिस्थितीमध्ये राहून त्यांनी तिथून ती विद्या संपादित केलेली आहे. तर मुळात गुरुच्या घरी जाऊन राहण्याची जी पद्धत होती त्याला आपण गुरुकुल पद्धती असं म्हणू शकतो. आता त्याचा फायदा जो होता तो अतिशय मोलाचा होता की गुरुच्या घरी 24 तास गुरुबरोबर राहणं, गुरु बोलतो कसा, वागतो कसा, गुरु अभ्यास कसा करतो स्वतः, गुरु शिकवतो कसा, हे सतत शिष्यांना दिसायचं. शिष्य सतत गुरुच्या छत्रछायेखाली असायचे, गुरुचा खडा पहारा त्यांच्यावर असायचा. त्यामुळे कोणी चुकीच्या गोष्टी प्रॅक्टिस करू शकायचं नाही. किंवा एखादा हुशार विद्यार्थी असेल तर त्याला सुद्धा जरा वाटायला लागलं की आपल्याला फार छान यायला लागलं आहे, तर गुरु ताबडतोब त्याच्या भ्रमाचा जो फुगा होता तो सुई लावून फोडायचे. त्यामुळे तो लगेच ताळ्यावर यायचा की अरे नाही, अजून खूप आपल्याला बाकी आहे, खूप गोष्टी करायच्या आहे. तर हे गुरुकुल पद्धतीचे खूप फायदे होते. संगीत शिक्षणाचा जर तुम्ही वाचन केलं, संगीत शिक्षणाचा इतिहास जर तुम्ही वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की आत्तापर्यंतचे जे अतिशय उत्तम दर्जाचे परफॉर्मर जे झालेले आहेत संगीत क्षेत्रामध्ये, गायन, वादन, नृत्य या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे उत्तम दर्जाचे परफॉर्मर झालेले आहेत ते सगळे गुरुकुल पद्धतीतूनच मॅक्सिमम बाहेर आलेले आहेत. लक्षात घ्या. भास्करबुवा बखले नावाचे जे फार थोर गायक होते त्यांचं सध्या आपल्याकडे काहीच रेकॉर्डिंग उपलब्ध नाही आहे दुर्दैवाने, पण ते मास्टर कृष्णरावांचे गुरु होते. त्यांचे अनेक शिष्य, आणि असं म्हणतात की त्यांच्यासारखा गायक आज तागायत कधी झाला नाही आहे. तर त्यांचं एक त्यांच्यावर लिहिलं गेलेलं एक चरित्र माझ्या वाचनात आलं आणि त्याच्यामध्ये गुरु शिष्य परंपरेविषयी इतक्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. त्या काळात जी गुरु शिष्य परंपरा होती
19व्या शतकाच्या सुरुवातीला, 18व्या शतकामध्ये वगैरे. तर ती अतिशय खडतर अशी होती. त्यांचे जे गुरु होते त्यांच्याकडे त्यांनी जायला जेव्हा सुरुवात केली पहिल्यांदा, तर त्यांना खूप सतवलं आणि प्रचंड त्रास दिला भास्करबुवा बखलेंना. आणि तो त्रास दिला, पण हे माहिती होतं भास्करबुवांना की हा त्रास जो आहे तो जर आपण हा आग का दर्या आपण जर पार केला तर मग पुढे खूप छान आपल्याला मिळणार आहे. आणि त्यांनी तो खरंच वाचण्यासारखी ती कथा आहे. तर तुम्ही लक्षात घ्या की सांगण्याचा उद्देश असा की गुरुकुल पद्धती जी होती त्यामध्ये खूप खडतर असं तपश्चर्याच या लोकांनी केलेली आहे. आणि त्यांनी गुरुगृही जाऊन गुरूंच्या सहवासात राहून ही विद्या संपादित केलेली आहे. तर आता तोटे जर आपण त्यांचे बघितले तर दुर्दैवाने काय झालं की शेवटी माणूस हा सगळीकडे सारखाच. शेवटी माणूस म्हटला की तो कोणीही असो, त्याला स्वार्थ, अपलपोटेपणा ह्या दुर्गुणांचा जो स्पर्श होतो ज्यावेळी होतो त्यावेळेस त्याला त्याचं लक्षात राहत नाही की आपण कुठल्या पदावर आहोत, आपण काय करतो आहोत, त्याचे दूरगामी परिणाम काय होतील. तर असे दुर्दैवाने काही झाले असतील, असे गुरु पण झाले असतील की ज्यांनी स्वतःपुरतं स्वतः बघितलं, स्वतःचा स्वार्थ बघितला आणि शिष्यांना केवळ वापरून घेतलं. आणि दुर्दैवाने आपल्याकडे लक्षात आलं नाही की अरे आपण वापरलं जातो आहे. आणि काही शिष्य अशा प्रकारे नाही सर्वाईव्ह होऊ शकले. तर हा पण एक त्याच्या मागचा तोटा असला पाहिजे होता. आणि हे सगळं ज्या गोष्टी ज्या आहे म्हणजे त्यांचं जे अवडंबर जे गुरुशिष्य परंपरेचं माजवलं गेलं, अर्थातच एका वेगळ्या नाण्याच्या एका अतिशय डार्क साईडबद्दल बोलतो आहे. जी नाण्याची चांगली बाजू आहे ती सुवर्ण बाजू आहे. त्याच्यामुळे आज जे गाणं ऐकतोय, जे आज कलाकार आपल्या इथे घडवले गेले आहेत ते गुरुशिष्य परंपरेतून आलेले आहेत आणि ते अतिशय महान आहेत. आणि त्यांनी आपल्या गुरुकडनं त्यांची जी विद्या घेतली ती अतिशय खडतर प्रयासाने घेतली आणि त्यांचे गुरुही तितकेच महान होते. अशी खूप महान लोकांची परंपरा आपल्या हिंदुस्थानी संगीताला नक्कीच आहे. परंतु जे एक डार्क साईड आहे, ती डार्क साईड जी आहे ती विष्णू दिगंबर पलुसकरांना जाणवली असली पाहिजे, दिसली असली पाहिजे. आणि त्यातूनच त्यांनी विद्यापीठीय किंवा महाविद्यालय किंवा विद्यालय स्वरूपाचं शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला. आणि त्यांनी 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. आणि त्याच्यातून त्यांनी समाजातल्या अनेक स्तरांना घेऊन संगीत शिक्षण कसं अतिशय स्वस्तात, अतिशय चांगल्या स्वरूपात, अतिशय निखळ पारदर्शी स्वरूपाचं शिक्षण कसं समाजातल्या प्रत्येक स्तरात जाईल यासाठी पलुसकर बुवांनी खूप मोठे परिश्रम केले. पण आपला जो विषय आहे तो मेन जो आहे की ही जी गुरुमुखी विद्या आहे ती गुरुकुल पद्धतीतून आलेली आहे. आणि तिचे फायदे तोटे आता मी तुमच्याशी बोललो तर आपल्याला फायदे जे सांगता येतील की गुरुही जाऊन शिष्याने ती विद्या किंवा कला गुरुकडून शिकून घेण्यातून सतत गुरुचा सहवास, त्यामुळे गुरुचा नुसताच कला अनुभव नाही तर जीवनानुभवसुद्धा त्यांना त्याच्यातून मिळायचा. त्याचप्रमाणे अनुशासन, शिस्त आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणे, डिस्ट्रॅक्शन्स नव्हते त्या काळात. आज इथे तुम्ही समोर बसला आहात आणि तुम्हाला वाटलं की यूट्यूबवर दुसरं काहीतरी बघावं तर तरी तुम्ही बघू शकता. त्यामुळे इथे डिस्ट्रॅक्शन्स आजकाल आपल्याला तर खूप डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तर तो आता थोडासा एक तोटा झालेला आहे. परंतु जुन्या काळामध्ये किंवा अगदी आत्ता माझ्या पिढीपर्यंतसुद्धा गुरुगृही जाऊन शिक्षण घेणं हे फार आनंददायी आणि अतिशय ज्याला आपण फोकस्ड असं गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षण संगीताचं मिळालं. तर हे सगळं तुम्ही या टिपीमध्ये लिहू शकता.
आणि या संदर्भात काही तुम्हाला जर शंका असतील तर मला नक्की फोन करा, मला व्हॉट्सअप करा. आणि ही टिप जी आहे त्याचे जे वेगवेगळ्या पुस्तकांमधले जे नोट्स आहेत त्या मी तुम्हाला फोटो काढून क्लासरूमवर पाठवतो. त्यातून तुम्ही तुमच्या बुद्धीने काही पॉईंट्स काढून तुम्ही त्याची नोट बनवा, त्याची एक टिप बनवा, त्याचा एक निबंध लिहा आणि तो मला पाठवा क्लासरूमवर. मला फार आनंद होईल